पेडे रोडचा खातीर तुम्ही 10,000 प्री बजेटाक मेळ्ळ्या उपरांत हातूंतल्यान खास करून तो आशिल्लो पळय न्ही, इट इज फॉर द रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर, फॉर द टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, ह्या सगळ्या खातीर आमी बजेट पळय दवरला. तितूंतलो आमी तशें जर पळयत जाल्यार रेल्वे खातीरचे आमची 3 रेल्वे स्टेशनांनी सँक्शन जाला. नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अंतर्गत आमचे उरलेले सगळे प्रोजेक्ट हे अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 5,000 crores रुपीजचे आसा. ते ऑलरेडी आमकां सँक्शन जे आसा पळय ते ऑलरेडी दिल्या. उरलेले नितीन गडकरी यांच्यानी धाडला ताकाय सँक्शन ह्या बजेटात मेळटले. म्हणजे उरलेलो काणकोण पर्यंतचो बायपास रोड आणि फ्रॉम हांगासर कुळे टू मोले टू धवळी हो पर्यंतचो रोड हे सगळे ह्या बजेटात आहा पळय हेका पुराय सँक्शन दिलें. मोर दॅन 5,000 म्हणजे त्याच्यात 10,000 पर्यंत वचूं शकता. त्याची आमकां खात्री आसा. आणि उरलेले आमी तशें पळोवंक वचत जाल्यार गोंय हे बारीक स्टेट कंपॅरिजन विथ अदर. त्याचे आमी जो विशय मांडटा तो शक्यतो आतापर्यंत आमकां केंद्र सरकारा कडल्यान 100% सँक्शन जावन मेळटा. सदोदीत आमकां केंद्र सरकारचें भरीव योगदान मोदीजी सरकाराचें मेळ्ळें आसा. सीएम आनी एक गजाल, गोवा एट 60 हेका 300 CR पास जाल्ले, ताचे फक्त 150 आयल्ले. आता ऑलमोस्ट 3 वर्सां जाली. सो 150 उरलेले पयशे आमकां आयले. आमकां त्या खातीर सांगता तुका, तूं अविश्वास दाखोव नाका म्हाजेर आनी केंद्राचेर. उरलेले 150 कोटी रुपया सुद्दां केंद्रा कडेन आमी मागलेले ते आयले. सगळे 300 कोटी आयले. वयल्यान आमीच QC धाडपाची उरलेल्या ती 150 कोटींची पहिल्या 150 कोटीची धाडलेली. उरलेल्या 150 कोटीची युटिलायझेशन सर्टिफिकेट धाडपाचे आमी उरले आमच्या कडल्यान. अच्छा भाई, गोवा सरकार की तरफ से मैडम निर्मला ट्रेन जावची जेणेकरून लोकल लोकांक किंवा पॅसेंजर्स जे आहा पळय हे कंटिन्युअसली येवपाक वचपाक बरें पडटलें. इन लॉंग रन ती फुडें परत सिंधुदुर्ग टू कारवार पर्यंत सुद्दां वयची, म्हणजे जेणेकरून जे लोक ट्रॅव्हल करतात काणकोणातले लोक कारवारूय वचपी आसात, तशेंच गोंयांतले हेवटेनचे लोक सिंधुदुर्गांनी काही लोक वचपी आसात किंवा मोपाचेर बाय रेल्वे बाय एअरपोर्टा वयल्यान वचपा खातीरय लोक येतात. सो दॅट तांकां सगळ्या ओवरऑल जर आमी विचार केलो जाल्यार हेजो खूब मोठ्या प्रमाणात लोकांक कनेक्टिविटी खातीर खूब मोठो फायदो जातलो. आता सकाळी कारवारच्या मनशाक जर मोपा वयल्यान जरी वचपाचो आसत जाल्यारय ताचो फायदो जाता. काणकोणच्या मनशाक जर मोपा वयल्यान वचूंक जाय, बाय द वे येवपाची गरज ना. तो जर पेडणे रेल्वे स्टेशनाचेर देंवलो जाल्यार बाय आमी कनेक्टिविटी रेल्वे स्टेशन टू एअरपोर्ट ही मेंटेन जातली. ही स्वता एअरपोर्ट कनेक्टिविटी दवरपाक तयारी आसा. म्हणजे हेजे लॉंग रन फायदे, म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट कमी करून रेल ट्रान्सपोर्ट गोंयांत वाडोवचो, जो आतापर्यंत ताचो विचार जावं नासलो, ताचेर भर दिवपाचो सरकाराचो मोग आसा. एकच मिनिट. IIT आसा पळय 2014 नंतर जितले IIT जाले ओव्हर इंडिया त्याच्या एक्सपान्शनाक गोंयांतली IIT जी आहा पळय न्हू, ही बी ह्या वर्साच्या भितर त्याचं फाउंडेशन स्टोन घालून काम सुरू जातलें. त्याच्या खातीर सेपरेटली बजेट एलोकेशन पयलींच लँड जाता ते बेगीन फायनलायज जातली. संजीवनी जाता, संजीवनी अजून डिसायड करू ना. फायनलायज जाता तर आमी पेपरवाले पळय कळयता. तुमकां म्हटल्यार डिजेबल आसा त्या वचपाची भितर कशें वचपाची ती आयज तुम्ही पयले आसतले कुंभमेळाक आमी रिस्क घेवपाक सोदनात, कळ्ळें न्ही. आमी पयलीं सांगला प्रयागराज पर्यंत आमचे सरकाराच्या तर्फे ट्रेन वतली. ताचे नंतरचो जो हें आसा तो तांणी करपाक जाय. सो म्हाका दिसता की आमी हो कंटिन्युअस प्रोसेस ना आनी ह्या म्हयन्याक आमी स्वता जावन ताचेर एश्युरन्स कांय दिवचे ना. एकूच सांगपाक विसरलो, कोंकण रेल्वेच्या वतीन 3 नवीन रेल्वे स्टेशन्स जावपाचे आसा. हांव ताचें स्वागत करता. मयेम हांगासर, नेवरा हांगासर आनी सालजोरा सांजुजे आर्यल ही 3 नवीन रेल्वे स्टेशन्स राज्यांनी जी डिक्लेअर केली ताच्या खातीर हांव स्वागत करता. गोंया खातीर खूब व्हड गजाल आसा. कोंकण रेल्वेची 3 स्टेशन विल प्ले द इम्पॉर्टंट रोल. आनी आमी जेन्ना म्हणटा की ही कनेक्टिविटी सुरू जावपाक खूब मोठ्या प्रमाणात लोक रेल्वेचो वापर जो आसा पळय किंवा ट्रॅव्हलिंगा खातीर इन फ्युचर करपाक शकता. मिनिस्टर, कॅपॅसिटी कितें आसतली ट्रेनीची जेन्ना 1000 लास्ट पयलीं करता 1000 एक ट्रेन पयलीं करता पयलीं एक असिस्टंट कोण जाणटालो व्हरपाक येतालो पूण तूं तशी हातून भितर ट्रेनीन भितर जबाबदारी घेतली. ट्रेनीन भितर ताच्या भायर आसा पळय न्ही, आमी फायंड आवट करतले की थंय जर एक्सेसिबिलिटी आमकां आसा आनी ते पयलीं एक ट्रेन गेले नंतर ताजे नंतर डिसायड करतले. जस्ट आमी ऑडिट करतले. मेडिकल फॅसिलिटी डॉक्टर नर्सीस सीएम 10,000 कोटीचे जे प्रोजेक्ट तुम्ही डिमांड केले, सो तितूंतले कशें कितें अप्रूव जाला? पुराय देशभर खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो.
म्हाका दिसता भारतीय भाषा पुरस्कार स्कीम ही खरें म्हणजे पयलीच फावटी ह्या बजेटांत आमकां लॉन्च दिसता, जेणे करून आमच्यो ओन लँग्वेजीस ज्यो फुडें प्रमोट जावच्यो अशा खातीर हेजो उपयोग आसा. 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्किलिंग सेंटर्स डेव्हलप जावची हाच्या खातीर खूब मोठो फायदो आसा. ब्रॉडबँड कनेक्टिविटी इन द गव्हर्मेंट स्कूल एंड हेल्थ केअर सेंटर्स सगळी कडेन कनेक्ट जावची. आमी गोंयांत आतां पर्यंत आमच्यो पंचायती कनेक्ट करपाक शकलेले, आमचो मिडल स्कूलूय आमी थोडी कनेक्ट केल्या, उरलेली 100% कनेक्ट करपाचेर आमचो भर आसतलो. आमी पळयता की मेडिकल सीट हे इन्क्रीज जातले, गोंय सरकारूय बी तेजो बेनिफिट्स घेतले, इवन द इन्क्लुडींग द न्यू मेडिकल कॉलेजीस आमी तेजोय फायदो ह्या स्किमींतल्यान घेतलो. मॉडिफाईड उडान स्कीम टू लॉन्च द एनहेन्स द फ्लायट कनेक्टिविटी इन द 120 लोकेशन इन हिली एरिया. हाजो फायदो गोंयांत न्यू एअरपोर्ट आसल्या कारणान खूब मोठ्या प्रमाणात जातलो. मोपा टू अदर ज्यो कनेक्टेड सिटी ना त्यो उडान स्किमीच्या अंतर्गत आमी गोंयांतल्या मोपा एअरपोर्ट बाकीच्या धाकट्या सिटीक कनेक्ट करपा खातीर आमी कनेक्टिविटी खूब मोठ्या प्रमाणात वाडटली. पयलेच फावटी PM रिसर्च फेलोज विथ द फायनान्शियल सपोर्ट फॉर द टॉप टेक्नॉलॉजी रिसर्च हे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टांनी सुरवात जातले, जेणे करून रिसर्चाचेर खूब मोठ्या प्रमाणात भर जो आसा ह्या हातूंतल्यान दितले. म्हाका दिसता की आमी अशा पद्दतीन उलयता आसतना आमचे सुभाष शिरोडकर मंत्री हांच्यांनी उलयलें की रेल्वेचे डबल ट्रॅकिंग जावप की जेणे करून वंदे भारत सारकेली जी मुंबय वतात पण तेजी इंटरसिटी कनेक्टेड आमी पयली ट्रेन जी आसा पळय ही पेडणे टू काणकोण ही फास्ट ट्रेन ही पयली सुरू जावची, कारण ती इजी आसा, ताच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. मागीर आमच्यो सिटीज म्हणजे फोंड्या आसतले, पणजे आसतले ह्यो सिटीज, बट फर्स्ट आमचो वर्स किंवा 2 वर्सांच्या भितर आमकां फ्रॉम पेडणे टू काणकोण हेजी कनेक्टिविटी सुरू करपा खातीर जशी सुपरफास्ट वंदे भारत जाल्यात त्याच पद्दतीचो आमचो प्रयत्न आसा की ह्या रुटाचेर पयली रेल्वे जावच्यो. म्हणजे काणकोणच्यान जर कोणाक पेडणे येवपाक जाय जाल्यार तेणी बाय रोड येवपाची गरज ना, यू कॅन डायरेक्टली ट्रॅव्हल थ्रू द ट्रेन. पेडणेच्यान मडगांव येवपाक जाय किंवा पेडणेच्यान फाल्यां सकाळीं ताका पणजे जरी येवपाक जाय जाल्यार निदान करमळे पर्यंत येवन आमी ताका मागीर बस ट्रान्सपोर्टेशन सुरू करपाक शकता. आमचो सरकारचोय प्रयत्न आसा, जेणे जवळपास सेपरेटली कोंकण रेल्वे दिल्ल्या स्ट्रेंथनिंग ऑफ द रूट आनी बॉक्सेस हाच्या खातीर कंटिन्युअसली हांव फाटलो रेल्वे मिनिस्टराकडे ह्या विशयाचेर कंटिन्युअसली मेळत वतलो. हांव रेल्वे मिनिस्टरांकूय बी धन्यवाद म्हणटा की तेंच्यांनी हो विशय फॉलो करून आमचो कोंकण रेल्वेचो रूट आनी बॉक्से हे स्ट्रेंथन करप हाचेर भर दिला. म्हाका दिसता हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन आनी गोंय सरकारच्या वतीन युनियन बजेटाक जे मांडला ते मॅडम निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर हांचे अभिनंदन करता, माननीय मोदीजींचे अभिनंदन करता. गोंयांत मोठ्यांतलो मोठो वांटो हो गोंय सरकाराक मेळचो आमच्या स्टेटीच्या प्रमाणे हाच्या खातीर सगळ्या सेक्टरांत जावं ते ट्युरिजम आसतलें, रेल्वे आसतलें, हेल्थ आसतलो किंवा रुरल डेव्हलपमेंट आसतलें. कारण कालूच रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टर श्री शिवराज सिंग चौहान हांच्यांनी फोन करून आमचे 102 कोटी रुपया आमकां प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हाज्या खातीर सँक्शन केलें, तेंच्यांनी म्हाका कळयलें. ओके, हाज्या हातूंतल्यान आमी केंद्रीय बजेटाचें हांव गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन स्वागत करता. सीएम तुम्ही पेडणे टू काणकोण जे आता रूट म्हणला सो तो कशा मिनिस्टर सुभाष शिरोडकर, सोशल वेलफेअर मिनिस्टर सुभाष फळदेसाय, त्याचबरोबर MLA फ्रॉम अंतरबाज. सगळ्यात पयली हांव सोशल वेलफेअर मिनिस्टर हांचे खूब अभिनंदन करता की तांच्यांनी दिलासा ह्या पॅलेटिव्ह केअर सेंटरा खातीर आज सरकारच्या वतीन खासा येवजण तांच्यांनी डिक्लेअर केली. त्याचबरोबर गोंय हे मॅन्युअल स्कॅव्हेंजर फ्री हे डिक्लेअर केले. आणि तिसरें खास करून गोंयच्या भाविकांक कुंभमेळ्याक वचपा खातीर 6 तारखेच्यान ट्रेनी सुरू जाता. 6, 13 आनी 21 अश्यो 3 ट्रेनी वयतल्यो. डिटेल ऑफ सुभाष फळदेसाय ऑलरेडी उलयला तुमच्या कडेन. केंद्रीय बजेटाच्या संदर्भात उलयता आसतना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल मॅडम निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर हांच्या खूब खूब अभिनंदन करता. सातत्यान 8वें फावटी बजेट पेश करपी एक महिला अर्थमंत्री आसात की तेंच्यांनी देशाचें बजेट खूब बॅलन्स रित्या तेंच्यांनी लोकांच्या मुखार दवरला. आमी पळयता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विकसीत भारत 2047 हे स्वप्न आमच्या मुखार दवरता. हे बजेट विकसीत भारताचे न्यू रचपी बजेट, फावंडेशन स्टोन घालपी बजेट आसा. सातत्यान हे सरकार 4 पिलराचेर उलयता. गरीब युवा, महिला, युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण हे बजेटूय बी ताजेरूच फोकस आसा ह्या 4 पिलराचेर. जशें आमी म्हणटा
की युवा शक्ती, किसान शक्ती, गरीब कल्याण आणि नारी शक्ती हाजेर आसा. हाजेर मेजर रिलीफ जो सगळ्यात व्हडलो जो दिलो तितून 12 लाख रुपया हाजेर इन्कम टॅक्स नासतना 12 लाख रुपया म्हणजे मिडल क्लास आणि सॅलरीड लोकां खातीर खूब व्हडलो रिलीफ हो केंद्रांतल्यान दिला. त्या खातीर गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन हांव खूब खूब अभिनंदन करता. टॅक्स अजुनूय बी म्हणजे इन्कम टॅक्साचें नवीन बील इंट्रोड्यूस करपाचें आसा तितून करून खूब मोठ्या प्रमाणात TDS आणि TCS प्रोसेसा खातीर बी रॅशनलायज जातले हाजी आमकां आस्त आसा. हे सगळें पळयता आसतना आमी पळयता की टोटल बजेटाचो फोकस हो एक्सपांडिंग द क्रेडीट गॅरंटी फॉर द MSME. It is a big boost for the small businessmen in the state of Goa. हे म्हणपाक कांयच हरकत ना. Which will encourage the local entrepreneurs, help the startup grow and create the new job opportunities in the state of Goa. हाजो म्हाका विश्वास आसा. आमी दुसरें पळयताले आतां पर्यंत आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे ब्रिजीस, रोड आणि बाकीचे पावर हाजेरूच भर दिताले. बट एट प्रेझेंट ह्या बजेटात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चराचेर भर दिला. आमकां डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर खूब मोठ्या प्रमाणात देशात क्रिएट करपाक जाय ताजेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिल्लो आसा. स्कील डेव्हलपमेंटाचेर खूब मोठो भर हातूंतले ह्या बजेटाचेर आसा. रॅपीड टॅक्नॉलॉजी जी आसा पळय एडवान्समेंट कशा पद्दतीन जावची ताजेरूय भर हेजेर ह्या बजेटात दिल्लो आसा. गोंयचो यूथ हो कॉम्पिटिटीव आणि ग्लोबल इकॉनॉमीक गोंयचो म्हणून ह्या हातूंतल्यान खूब मोठो बेनिफिट्स आमी गोंय सरकारा खातीर हातूंतल्यान घेवपाक शकतले. ह्या बजेटात 25,000 crores of rupees maritime development funds हातूंतल्यान जो घेतला which will boost the Goa. आमी पळयतात being a coastal state आमी इवन दो फिशरमॅन सेक्टर आसतलो, शिपींग सेक्टर आसतलो किंवा न्यू इकॉनॉमीक ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा पळय हातूंतल्यान गोंयाक ऑलरेडी क्रिएट जातली हाजो आमकां विश्वास आसा. मागीर मार्मागोवा पोर्ट आसूं किंवा हातूंतल्यानय नवीन ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा पळय हे हातूंतल्यान जातले. आमी पळयतात की थंयसर क्रिएट जावपी इन्फ्रास्ट्रक्चर रिगार्डिंग द पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर जो आमी MPT तयार करता ताजो खूब व्हडलो फायदो हो गोंयाक जातलो. ताका आमी ब्लू इकॉनॉमी म्हणटा. एक्चुअली फाटल्या 3-4 वर्सां कंटिन्युअसली ब्लू इकॉनॉमीचेर उलयतालो. त्या ब्लू इकॉनॉमीचो बेनिफिट आमकां आतां आसतना दिसतलो. ह्या बजेटात टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स हो सेपरेटली एलोकेट केल्लो आसा. त्या टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चराचो गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात सपोर्ट जातलो. जेणे करून इको टुरिजम आसतलें, कोस्टल टुरिजम आसतलें, हेरिटेज टुरिजम हाजे सारके डिफरंट प्रोजेक्ट्स आमी डेव्हलप करपाक शकतले. सगळ्यांत व्हड गजाल जी आसा विच इज एन मेडिकल टुरिजम, हेल्थ केअर फोकसिंग ऑन आयुर्वेदा एंड अदर वेलनेस इनिशिएटीव ह्या बजेटात खूब मोठ्या प्रमाणात तांच्यांनी भर दिला. आनी ताकाच लागून गोंय बींग अ वेलनेस टुरिजम सेक्टरांत डेव्हलप जायत आसा ताजो खूब मोठो आमी उपयोग जो आसा तो ह्या फावटी करून घेतलो. त्या बजेटांतले जर तुमी पळयशात जाल्यार फाटल्या 10 वर्सांत जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिल्लो आनी फुडल्या 5 वर्सांत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपा खातीर त्या बजेटाचो फोकस आसतलो. सबका विकास हे ब्रीद वाक्य समोर दवरून सातत्यान सगळ्या तरेचो विकास करपी अशा पद्दतीचो हो बजेट आसा. म्हणजे हातूंतल्यान फार्मरूय सुटूंक ना, युवकूय सुटूंक ना, ह्या सगळ्या खातीर एकंदर टोटल आमी जशें म्हणटा की होल पॅकेज अशें ह्या बजेटांत दिल्ली आसा. This is a forward thinking and a growth driven budget which will strengthen the Goa's position in the premier touristic destination, healthcare club and economic powerhouse जावपा खातीर आमकां खूब मोठ्या प्रमाणात हाजो जो आहा तो बेनिफीट जातलो. आमी पळयता की डायरेक्टली गोंयाक हेजो टेक अवे कितें हाजोय खूब मोठ्या प्रमाणात आमी हेजो विचार केलो. आनी एकंदर पळयत जाल्यार आमी द रिव्होल्युशन ऑफ द सेंट्रल टॅक्सीस हे जर पळयत जाल्यार आमकां जवळपास 5,490 कोटी रुपया हे डायरेक्ट आमकां बेनिफीट जातले. कारण आतां पर्यंत आमकां प्लस अगेन आतां पर्यंत 4,967 कोटी म्हणजे 523 कोटी रुपया जे आसा पळय हे एडिशनल हे रिव्होल्युशन फंडांतल्यान आमकां हातूंतल्यान मेळपाक शकतले. हाज्या व्यतिरिक्त आमी जी रिक्वेस्ट केली फायनान्स मिनिस्टरा खातीर स्पेशल एसिस्टन्स स्किम्स with no interest for the 50 years. ही स्कीम सँक्शन जाल्ली आसा म्हणजे जवळपास 1.50 lakhs crores of rupees for all purpose. म्हणजे ताजोय फायदो जो आसा पळय तो आमकां स्टेटीक अवेल एज अ स्पेशल एसिस्टंट टू एक्सटेंड हे आमकां मोठ्या प्रमाणात फायदो सगळ्या स्टेटीक मेळटलो, तितून गोंयाकूय बी मेळटलो. आमी सातत्यान KCC लोन जे सदांच शेतकरी हो वचून लोन जे काडटालो ताका आपली एग्रीकल्चर गहाण दवरचें पडटालें.
बट ते आता गोंयच्या डायरेक्ट एग्रीकल्चरिस्टांक आतापर्यंत तेंच्यांनी घेतले ते 17,500 फार्मर्स आशिल्ले जे 1 लाख रुपया पर्यंत लोन घेताले. तांची लोन लिमीट ही 5 लाख रुपया पर्यंत वाडल्या. खंयसरूच मॉडगेज ते कांयच न दवरता हे डायरेक्ट आसा. ताज्या पलीकडे आनीकूय बी फार्मर्स आपले केसीसी लोन्स ही घेवपाक शकता. क्रेडिट लिमिट एनहान्स करून 5 crores to 10 crores टू MSME बेनिफिट्स सच एज एंटरप्रिनर्स इन गोवा जी क्रेडिट लिमिट जी आसा पळय ती वाडयल्ली आसा. न्यू स्कीम्स which is a credit for the startup which is launched for the 5 lakhs tribal women entrepreneurs ही तयार करपा खातीर हाजो आमकां फायदो जातलो. आमी जशें म्हणटा की तेच्यांनी न्यू डे केअर सेंटर कॅन्सर सेंटर्स इन अ डिस्ट्रिक्ट आमच्या दोनूय डिस्ट्रिक्टांनी अशाच पद्दतीचे आमकां डे केअर सेंटर ओपन करपा खातीर आमचो प्रयत्न आसतलो. जाता भारत देशाच्या इतिहासा भितर पयलीच खेपे अशा प्रकारचे व्हेरी वायब्रंट सर्वस्पर्शी अशें बजेट बाय सीतारामन हांणी पेश केल्लें आसा. हे बजेट जे आसा पळय न्ही त्या वायब्रंट खातीर म्हटलेलें आसा की ह्या देशांतल्या तमाम मध्यमवर्गीय लोक जे आसात तांकां हे बजेटाचो फायदो जातलो. हाजे संबंधीची डिटेल सगळी म्हायती माननीय मुख्यमंत्री सांगतलेच. पण गोंया खातीर सुद्दां हे बजेट सामकें स्पेशल आसा. कारण गोंया भितर नोकरदारी लोक खूब आसात आनी उत्पन्न आशिल्ले लोक खूब आसात जांकां 12 लाख पर्यंत उत्पन्नाचेर टॅक्स नाशिल्ले कारणान कर नाशिल्ले कारणान तांची बचत जातली. आनी ह्या बचतींतल्यान मागीर परत सेविंग्स आसा पळय ते सेविंग्स लोकां भितर वाडटले. परत ते इन्वेस्ट जातले डेव्हलपमेंटा संबंदीत. आनीक त्या बरोबरच एक मध्यमवर्गीय लोकांक एक हांव म्हणून की रिलीफ मेळिल्लें आसा. ते म्हटल्यार कितें ऑडिटराक वच हिशोब करून घे रिटर्न्स फायल कर वगैरे जे आसा पळय म्हणजे हांव जस्ट कल्पना करता कितले कोटींनी लोक आसतले काय म्हणून कोट्यावधी लोकांक ह्या बजेटा पासून रिलीफ मेळिल्लो आसा. हो एक भाग जालो. दुसरें हांवें म्हटल्यार अशें गोंयकारा खातीर आमकां जवळ जवळ 500 कोटी रुपया रेल्वे खातीर पास जाता. आनीक हांव एक ताचो विचार करतालो की समजा फोंड्या पर्यंत जर आयली जर जाय जाल्यार फोंडेच्यान हांव रेल्वे बसतलो आनी पणजे येतलो आनी पणजेच्यान परत तसोच वतलो गाडी वापरची ना. ऑफकोर्स ते बेगीन जावचे अशी अपेक्षा आसा आनी जातलें हातूंत दुबावूच ना. माननीय मुख्यमंत्री विनंती करता की तांणी बजेटा संबंधी सविस्तर म्हायती दिली. आमच्यो कांय स्किमी नव्यो स्किमी ज्यो केल्ल्यो आसात ताचे आज आमी मुख्यमंत्र्याच्या आदेशा वेल्यान लोकार्पण करतात. आनीक ती म्हणजे एक providing financial assistance to registered organizations, government organizations, non-government organizations, institutions for running homes for senior citizens suffering from chronic and debilitating diseases, including diseases like Alzheimer's, Parkinson's, and all those in palliative care. म्हणजे ही जी स्कीम आसा ज्या वेळार लास्ट स्टेजीचेर किंवा हॉस्पिटलान जाचे ट्रीटमेंट करपाक जायना आनी ते म्हणटात की तुमच्या पेशंटाक घर व्हरात त्या वेळाचेर आमची कुटुंबां आसात ती त्रासान येतात आनी तांकां दिसता की घरा कडेन गेल्या नंतर आमच्यांनी त्या तरेचो ट्रीटमेंट किंवा मेडिकल फॅसिलिटीज आमच्या घरा कडेन आसना. आनी ह्या पेशंटाचे ट्रीटमेंट करपा खातीर कांय ऑर्गनायझेशन्स गेली कित्येक वर्सां आमचे कडेन म्हणजे आमचे कडेन मदत मागताली आनी ते स्वता आपले रिसोर्सेस रेज करून अशा पेशंटाचे केअर घेताले. सो नाव गव्हर्मेंट हॅज कम फॉरवर्ड फॉर प्रोवायडिंग फायनान्शियल असिस्टन्स टू ऑल सच ऑर्गनायझेशन्स आमी सांगला तशें. आनी पयले ऑर्गनायझेशन हे कितलीशींच वर्सां आमचे बरोबर एसोसिएट आसा पूण आमी तांकां मदत करपाक शकनाशिल्ले कारण स्कीम नाशिल्ली. आज आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तांचे घराणे आयकून घेतले आनी तांचे खातीर एक स्कीम केल्ली आसा which will be made applicable to all such government NGOs आणि बाकीचे आमी सांगले तशें. पयली आयज आमी दितात ती स्कीम दिलासा आमचे डॉक्टर उसगांवकर कीर्तनी आनी तांकां हांव मागता की तांणी येवन आतापर्यंत तांणी केलेल्या सेवेची कदर गोवा सरकार काय प्रमाणात करता आनी हाचे फुडें एक ल्हानसो अमाउंट तांकां आमी करतले. I will explain how the scheme is for all those NGOs who are catering services to such organizations, such patients. Dr. Usgaonkar, Shikirkar, and Mrs. Usgaonkar and Deepak Kandar. ही स्कीम जी आसा ती स्किमीचे वैशिष्ट्य अशें
आमी ऑल टुगेदर 20 पेशंट आयले जर जाय जाल्यार तांकां वार्षिक 2,50,000 तांकां मदत करतात आनी ही मदत ही मंथली 2,50,000 तांकां मंथली मदत करतात. तातूंत भितर पेमेंट टू सिनियर डॉक्टर्स पेलेटिव्ह केअर कन्सल्टंट आसात तांकां 60,000, पेमेंट टू मेडिकल एंड पॅरामेडिकल टीम 1,00,000, एडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सीस सच एज इलेक्ट्रिसिटी, वॉटर, टेलिफोन, मोबाईल, न्यूजपेपर 5,000, मेडिकल एक्सपेन्सीस 35,000, food and residential expenses 50,000. Altogether in a month we give them 2,50,000. अशी बाकीचे ऑर्गनायझेशन जांचे रजिस्ट्रेशन जे जाल्ले आसा ते कोऑपरेटिव्ह ऍक्ट 1860 हाच्या अंडर ती रजिस्टर्ड आसपाक जाय आणि 3 वर्सांचे तांचे ऑडिटेड बुक्स ऑफ अकाउंट क्लीन जावन आमचे कडेन आसपाक जाय. नव्या ऑर्गनायझेशनाक पयलीं सुरवात आपल्या खर्चान करची पडटा आनी ताच्या नंतर ते एलिजिबल जाता. सो ह्या स्किमींतल्यान आमचे जे सफरिंग पेशंट्स आसात तांकां खूब मोठ्या प्रमाणात रिलीफ मेळटली. अशी अनेक कुटुंबां आसात स्वताच्या घरा कडेन करपाक शकनात ते ह्या हॉस्पिटलांनी आमचे ह्या पेशंटांक दवरून तांचे जीव आसा तो पर्यंत तांचे केअर बरे तरेन तांकां मेडिकल ट्रिटमेंट करपाक येता. दुसरे आमची जी स्कीम आसा तुमकां सगळ्यांक खबर आसतली की महाकुंभ हाका वचपाक गोंयच्या काना कोपऱ्यांतल्यान खुबशे लोक उत्सुक आसात. आतापर्यंत खुबशे जाणांक त्रासय जाल्ले आसात. ऑर्गनायज्ड अशी कांय आमचे टूर ना म्हणून आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान आमच्या डिपार्टमेंटा कडेन सांगलें की अशे कांय ट्रेनी आमी ऑर्गनायज करतात आनी हे पयलेच फावटी करतात. आमी 6 तारखेच्यान ही जी पिलग्रिमेज आसा मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा जे आमी पयलीं करताचे ताचें एक्सटेन्शन आसा. हांगा मडगांवच्या स्टेशना वयल्यान पयली ट्रेन वतली ती 6 तारखेर सकाळ फुडें 8 वतली. ताचे खातीर आमी एप्लिकेशनां मागयतले किंवा फोन नंबराचेर तांचे डिटेल्स घेतले आनी तांकां तांचे फॉर्म भरून तांचे डिक्लेरेशन दिवचे पडटले. ह्यो 3 ट्रेनी वतल्यो. एक वतली ती 6 तारखेर. आतां पयले ट्रेनीचो शेड्यूल हांव सांगता की मडगांव आमच्या कोंकण रेल्वे स्टेशना वयल्यान ट्रेन सुट्टली 6 तारखेर 8 वरांचेर. आदरणीय मुख्यमंत्री आणि बाकीचे मंत्रिमंडळातले सदस्य किंवा आमदार ताका फ्लॅग ऑफ करतले. ही ट्रेन प्रयागराज म्हणजे महाकुंभ आसा ताच्या पयलीं 4.5 किलोमीटर आदी एक स्टेशन आसा. ती पेशंटाक ती सगळ्या आमच्या पॅसेंजराक आनी आमच्या हाका ड्रॉप करतले आनी थंयच्यान मागीर आपल्या खर्चान तांणी फुडलो प्रवास करचो आसा. सगळ्यांनी आयकून घेवचें की 18 वर्सां ते 60 वर्सांच्या मेरेन जांकां कसलेच तरेचे दुयेंस ना, प्रेशर किंवा बाकीच्यो गजाली आसा त्या हांणी हातून भितर पडप ना. कारण सरकार प्रोवायड करतले ते ट्रेनीचो प्रवास मडगांव ते प्रयागराज साधारण 34 आवर्स जर्नी. प्रयागराज 4.5 किलोमिटराच्या पयलीं कुंभमेळा आसा ती. ताजे नंतर ताणें स्वताच्या लॉजिस्टीक आसतले स्वताचे अकोमोडेशन एक दिसा खातीर 24 वरां ती दर्शन घेवपाक किंवा डुबकी घेवपाक किंवा बाकीच्या प्रोसिजराक आसा पिलग्रिमेज. आनी ताच्या नंतर 24 वरां भितर ताणें ट्रेनीक परत एक फावटी तांकां सांगलेल्या जाग्यार भितर येवन ट्रेनीन ताणें परत घेवपाचें. परत 34 आवर्स जर्नी जातली आनी हांगा परत ती पावतली. ही पयली ट्रेन आसा ती 6 तारखेर आसा. जबाबदारी आसा ती प्रत्येकान आपापली जबाबदारी प्रयागराज गेले नंतर जबाबदारी कोण घेवचे ना ते डिक्लेरेशन तांणी दिवचे पडटले की आय एम फिट, I am taking all my responsibilities. Nobody should be held responsible for any kind of कितेंय जालें जाल्यार. म्हणून आमी ट्रेनीन आसा ती जबाबदारी आसतली. तांकां खाण जेवण हे ट्रेनीन मेळटलें. ताचे फुडले एक दिसाचो खर्च आसा पयलीं थंय रावपाचो अकोमोडेशनाचो ती जबाबदारी तांची आसतली. दुसरी ट्रेन वतली ती 13 तारखेर 13 फेब्रुवारी अशीच सकाळ फुडें 8 ताच्या नंतर 34 वरांची जर्नी आनी ताच्या नंतर रिटर्न आसतली 16 तारखेर. तिसरी ट्रेन वतली ती 21 तारखेर फेब्रुवारीच्या 8 तारखेर आनी तातूंतल्यान ती परत येतली. एका ट्रेनीन आमचे 1000 पिलग्रिमेज हे वतले यात्री वतले आनी ह्या सगळ्या यात्रेनी एक जबाबदारी घेवपाक जाय. आपली जबाबदारी आपणे म्हणून ही यात्रा आमी करतात आनी सगळ्या गोंयकारांच्या मागणीच्या नुसार आयज ही यात्रा वतली. ही सफल करपाक आमकां सगळ्या गोंयकारांनी किंवा जे यात्री वतात तांणी स्वताची काळजी घेवन डिसिप्लिन मॅनर परत आयले नंतर अनेक यात्रा अशी येतात त्यो सफल जावपाक आमकां मदत करची.
जर एखाद्या व्यक्ती अनुचित घटना जाता क्रिटिसिजम येता जाल्यार ही यात्रा सफल जावची ना म्हणून सगळ्यां लागीं मागता की जे आपले फिट समजतात आनी आपूण फिट रावतात डिसिप्लिनीन रावतात तांणीच ह्या यात्रे भितर सहभागी जावचे. आमचो जो नंबर आसा कॉल करून सांगपा खातीर की आपल्याक फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेजीस आसतले. तो नंबर आसा 22322257 22322257. ह्या नंबराचेर कॉल करून तांणी बुकींग करपाक जाता. इट इज नॉट दॅट सगळे बुकींग खुबशी येतली. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेजिसाचेर त्यो ट्रेनी अलॉट जातल्यो आनीक ही यात्रा सफल करपाक तुमच्या सगळ्यां कडच्यान आमकां मदत करची. दुसरी एक आसा अनाउन्समेंट आसा की संपूर्ण भारतभर मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन ऍक्ट 2013 हो लागू केल्लो. आमी गोवा स्टेटीचे आदरणीय मुख्यमंत्र्यान डिक्लेरेशन करपाक लायिल्लें आसा. अंडर द ऍक्ट the prohibition of employment manual scavengers and their rehabilitation act 2013 plus MS Act 2013 the state of Goa is declared as manual scavenger free. म्हणून आम्ही हे डिक्लेअर करता की गोंयान भितर अशा प्रकारचे जे मलवाहन जाता ते मॅन्युअली ते ताजे आतापर्यंत बंद जाल्ले आसा. आनीक इन शॉर्ट वी डू टोटली मेकनाइज. आम्ही सगळ्या मेकनाइज पद्धतीन हे हँडल करता. आम्ही त्याच बरोबर एक डिक्लेरेशन करता हे काम करपी आमचे खुबशे पेंडिंग आशिल्ले ते जे 3 विक्टीम आशिल्ले. सिव्हियर डेथ गोवा हॅज